नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहत आहात महाराष्ट्र दर्पण. अणदूरच्या वैभवामध्ये भर पडणाऱ्या मुख्य रस्ता व पथदिव्याचे येत्या 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाचे औचित्य साधून लोकार्पण होणार असून मान्यवरांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे नेते दीपक अडरे यांनी केले. या प्रसंगी भाजपचे अणदूर शहराध्यक्ष दीपक गोडके, माजी सरपंच धनराज मुळे उपस्थित होते. या लोकार्पण समारंभास तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अनिल काळे, युवक नेते सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार असून अणदूरच्या अण्णा चौकात संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले. रस्त्याच्या सिमेंटीकरणाचं काम करणे आणि त्याचबरोबर तीर्थक्षेत्राला साजेसं विद्युतीकरण झालं पाहिजे, त्यामुळे अणदूर शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडली पाहिजे. अशा प्रकारची रस्ता आणि विद्युतीकरणाची मागणी आपण आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्याकडे केलेली होती. त्या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाकडे केलेली होती आणि त्याच योजनेअंतर्गत त्या रस्त्याला अणदूर विकासासाठी निधी मिळाला आणि त्या रस्त्याचं कामही पूर्ण झालेलं आहे, विद्युतीकरणाचंही काम पूर्ण झालेलं आहे. 23-24च्या योजनेमध्ये हे काम जरी मंजूर झालं असलं तरी अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्याचबरोबर रस्त्यावरची काही दुकानं असाही विषय होता, म्हणजे तो स्थानिक विषय होता. तो विषय संपवून त्याच्यानंतर आपल्याला ते काम कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्णत्वाकडे न्यायचं होतं, म्हणून त्यातले अडथळे दूर करायला वेळ लागला आणि ते अडथळे दूर करून ते काम आता पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर विद्युतीकरणाचंही काम पूर्ण झालेलं आहे. तर अणदूरच्या आनंदात सौंदर्यात भर पडणारा हा आनंदोत्सव आपल्याला येत्या 1 तारखेला साजरा करायचा आहे. त्या कामाचा लोकार्पण समारंभ आपण 1 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता आपण तो कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्या कार्यक्रमासाठी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, त्याचप्रमाणे बसवराज पाटील साहेब, माजी मंत्री माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब, जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,